सो हाय गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? गुड मॉर्निंग सगळ्यांना. सो आता मी उठले आहे. उठल्यावरती मी चाय ठेवला आहे. आता चाय पिऊयात आणि मग बाकीचं करू. आज तर शॉपला नाही जाणार आहे कारण की आज आराम करणार आहे, कारण आज जरा बरं नाही वाटत आहे. सो ओके. छोटी प्रिन्सेस उठली आहे. आता तिच्यासाठी अंडं बनवते खायला तिला. सो मी बोलत होती की माझ्या या माऊची केस मी कापली आहे घरामध्ये, कारण ही बाहेर कुणाला हात लावून देत नाही, त्यासाठी मग मी घरातच केस कापले. आता तिच्यासाठी पटकन अंडं बनवते, कारण तिला अंडं खूप आवडतं, खूप म्हणजे खूप. उठल्यावरती तिला अंडं दिलं ना खूप म्हणजे मनापासून खाते ती अंडं. तर आता पटकन अंडं बनवूया आणि तिला खायला देऊया. तर तिथे अंडं ठेवलं होतं, तर मला सांगत होती अंडं दे, तर मी तिला ग्लासातलं अंडं दाखवलं. मग कारण मी तिला नॉर्मल अंडं बनवते, आपलं एकदम हलकं तेल टाकते ना, त्याच्यामध्ये मीठ टाकते ना काय टाकते, कारण तिला तसंच अंडं आवडतं. आणि मग मी आपलं नॉर्मल अंडं फोडून फक्त त्याच्यात मिक्स करून टाकते. त्यात मी मीठ वगैरे काहीही टाकत नाही, कारण तिला आवडत नाही तसं सगळं, त्यासाठी. सो आम्ही हॉलमध्ये आलो. हॉलमध्ये आल्यावरती मी तिला चांगलं कार्टून लावलं होतं, पण तिला ते नको होतं. ती म्हणत होती दुसरं लाव. ह्या लोकांना कसं कळतं ना की हे नाही ते पाहिजे म्हणून. मग ते लावल्याच्या नंतर मग मी निघाली आणि किचनमध्ये आली. किचनमध्ये आल्याच्या नंतर आता पटकन आपण जेवण वगैरे पण बनवायचं आहे. तर आता आधी विचार केला, भांडी आहेत किचनवरती, ती पटकन आधी लावून घेते, मग जेवणाला लागूयात. कारण मग आधी चपात्या बनवते, कारण कसं आहे, जर माझी दुसरी मुलगी उठली ना मग तिला पण मग कसं मी अंडं आणि चपाती बनवून देऊ शकते ना, त्याच्यासाठी आधी चपात्या बनवूयात, मग तिला खायला देऊया नंतर ना. तर आता पटकन पीठ मळून घेऊयात. पीठ मळून झाल्याच्या नंतर चपात्या करायला घेऊया. फायनली चपात्या झाल्या आहेत. आता थोडा वेळ फॅन खाली जाऊयात, खूप गरम होत आहे. आणि मग नंतर भाजी वगैरे बघू काय बनवायचं आहे. ओके.